आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 2026-27 जनगणना याविषयी आपण स्वगणना कशा पद्धतीने करावायची आहे आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। प्रथम आपण अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे। या वेबसाईटला टच करा। प्रथम लॉग इन करायचे। लॉग इन करण्यासाठी इथे आपला स्टेट निवडा, महाराष्ट्र, आणि इथे कॅप्चा टाका। कॅप्चा टाकल्यानंतर व्हेरीफाय प्रोसेसवर टच करा। समोर जाऊया। अशा प्रकारचे पेज ओपन होईल। वेलकम, स्वागत है 2027 मकान सूचीकरण कार्यचरण स्वगणना एसई पोर्टल में आपका स्वागत है। हे पेज ओपन झाल्यानंतर ओकेवर टच करा। स्टेट आपण अगोदर टाकलेलाच आहे। आपण इथे कुटुंब प्रमुखाचे नाव टाकायचे आहे। जे कुटुंब प्रमुख आहे तेच टाकायचे, नंतर चेंज होणार नाही। मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायचे आहे। त्यानंतर व्हेरीफाय प्रोसेसवर क्लिक करा। अशा प्रकारे ओके बटन दाबा। OTP येईल। वरती भाषा निवडा। भाषा सगळ्या हिंदी, मराठी, इंग्रजी, मराठी इथे निवडलेली आहे। आलेला OTP टाका। व्हेरीफाय OTP टाकल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। इथे राज्य महाराष्ट्र, इथं जिल्हा टाकायचा आहे। जिल्हा टाकल्यानंतर आपला पिन कोड टाकायचा आहे तालुक्याचा, आणि इथे गावाचे नाव टाकायचे आहे। गावाचे नाव टाकल्यानंतर इथे शोधा बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपला असा पेज तयार येईल आणि आपला असा सिम्बॉल दाखवेल गावाच्या ठिकाणी। त्या गावाच्या ठिकाणी सिम्बॉल दाखवल्यानंतर ह्या नकाशाला झूम करा आणि आपल्या घर जिथे आहे तिथे तो सिम्बॉल न्या, सरकवा। त्याच्यानंतर तुम्हाला जनगणनाविषयी 33 प्रश्न विचारले जाणार आहे। जसं पहिला प्रश्न, घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, यापैकी जे वापरलेले ते लिहायचे आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे असे 33 प्रश्न विचारला जाणार आहे। 33 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे। जे तुमचे घराची परिस्थिती आहे, घरामध्ये कुटुंबाची माहिती, घरामध्ये मोबाईल, इंटरनेटची माहिती, आणि गाड्या वगैरे यांची माहिती, 4 व्हीलर 2 व्हीलर, 33 प्रश्नाचे उत्तर तुमच्या पद्धतीने यशस्वी जे आहे परिस्थितीत कुटुंबाची माहिती, सर्व माहिती तुम्ही देत चला। यशस्वीरित्या त्याला सबमिट केल्यावर तुमचा स्वगणना अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे। नंतर तुमच्या स्वगणना ID, SE ID अशा प्रकारे ID येईल 11 अंकी। ते 11 अंकी ID सांभाळून ठेवा, स्क्रीनशॉट घ्या। तुमचा HLO पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही स्वगणना ID प्रगणकासोबत शेअर करण्याची विनंती आहे। जर तसे झाले नाही तर प्रगणकाकडून नवीन गणनेची आवश्यकता असू शकते। हा SI ID तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर जर दिला असेल तर पाठवण्यात आला आहे। अशा प्रकारचा हा 11 अंकी ID आपल्या जे बी शिक्षक प्रगणक येईल त्यांना ते द्यावाचा आहे। ते दिल्यानंतर तुम्हाला नंतर पुन्हा गणना करण्याची आवश्यकता नाही। ते प्रगणक तो ID त्याच्याजवळ घेईल। आपल्याला नवीन गणना करण्याची आवश्यकता भासणार नाही। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। ही पूर्ण लिंक, पूर्ण PDF अखिल तांबुसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।